नमस्कार मित्रांनो, लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। इयत्ता 9वीची परीक्षा आता सुरू होणार आहे आणि 9वीची द्वितीय सत्र परीक्षा जी आहे त्यामधल्या मराठी विषयाचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे, कशा प्रकारे मराठी विषयाची प्रश्नपत्रिका असू शकते यावर आपण चर्चा करूया। त्याच्यामुळे पेपरचं नियोजन करत असताना, अभ्यासाचं नियोजन करत असताना तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा फायदा होऊ शकतो। बघा मित्रांनो, परीक्षेमध्ये जर बघितलं तर पहिला जो प्रश्न आहे तो पहिला विभागाचा असतो। म्हणजे पहिला जो विभाग आहे, इथं आपण विभागानुसार चर्चा करूयात। पहिला जो विभाग आहे तो तुम्हाला 18 मार्कांसाठी असणार आहे। जसं 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असतं तसंच आपल्याला इयत्ता 9वीच्या मराठीच्या पेपरचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असणार आहे। विभाग 1 जर बघितला तर तो 18 गुणांसाठी आहे आणि याच्यामध्ये पहिला जो प्रश्न असतो त्याच्यामध्ये अ, आ आणि ई अशा 3 कृती असतात। तर त्याच्यामध्ये अ कृती आणि आ कृती या 2 कृती ज्या आहेत ना त्या पाठ्यपुस्तकातल्या उतार्यांवर आधारित असतात। तुमचे पुस्तकातले जे काही उतारे असतील त्यावर आधारित। म्हणजे अ कृती जी आहे, अ मध्ये जो उतारा दिला जाईल त्यावरती 3 प्रश्न विचारले जातील। एक प्रश्न 2 मार्काला, दुसरा प्रश्न 2 मार्काला आणि तिसरा प्रश्न 3 मार्काला। असा एकूण 7 गुणांचा हा एक उतारा आहे। म्हणजे पहिला उतारा 7 मार्कांचा, दुसरा उतारा 7 गुणांचा, म्हणजे एकूण तुमच्याकडे किती झाले? 14 मार्क जे आहेत, 14 गुण जे आहेत ते झाले तुमचे या ठिकाणी पहिल्या विभागामधल्या या पहिल्या अ आणि आ या 2 प्रश्नांना। ओके। त्याच्यानंतर तिसरा जो ई प्रश्न आहे तो पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतारा असतो जो तुम्हाला 4 मार्कांसाठी असतो। मग 14 आणि 4 झाले 18। या ई या उतार्यामध्ये फक्त 2च प्रश्न असतात। या 2 प्रश्नांमध्ये पहिला प्रश्न 2 मार्काला, दुसरा प्रश्न 2 मार्काला, असे 2 मिळून 4 मार्क। आता प्रश्न क्रमांक पहिल्यातल्या अ आणि आ मध्ये जे 3 प्रश्न असतात त्यातला पहिला प्रश्न सोपा असतो, दुसरा सोपा असतो। पहिला आणि दुसरा हे प्रश्न जे आहेत ते तुमचे वस्तुनिष्ठ असतात। म्हणजे एखादी कृती पूर्ण करा असेल किंवा बाबा एका वाक्यात उत्तरे लिहा, एका शब्दात उत्तरे लिहा असं असेल। पण तिसरा जो प्रश्न आहे ना तो सोमतचा असणार आहे। अ आणि आ मध्ये तिसरा जो प्रश्न असतो तो सोमतचा असतो। म्हणजे तिसरा प्रश्न लिहित असताना तुम्हाला थोडासा तुमच्या बुद्धीचा कस लावावा लागणार आहे। पण बाकी पहिला प्रश्न बाकी पहिला आणि दुसरा प्रश्न सोपा असतो दोन्ही उतारांमध्ये। फक्त तिसऱ्यामध्ये सोमतमध्ये गडबड होईल थोडीशी, तिथं लक्ष द्या। आणि ई प्रश्नामध्ये जे 2 प्रश्न असतात ते वस्तुनिष्ठ असतात। कृती पूर्ण करा, एका वाक्यात उत्तर लिहा, एका शब्दात उत्तर लिहा, अशा प्रकारचे प्रश्न असतात। म्हणजे असा जो पहिला जो विभाग आहे तो आपल्याला 18 मार्कांसाठी असतो। दुसरा जो विभाग आहे तो एकूण 16 मार्कांना आहे मित्रांनो। तर 16 मार्कांच्या या विभागामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये अ, आ आणि ई असे 3 प्रश्न असतात। अ मध्ये 8 गुणांची तुम्हाला एक कविता दिली जाईल, त्या कवितेवर आधारित प्रश्न असतील 8 मार्कांचे, 4 प्रश्न असतील 2-2 मार्कांचे इथे। ओके। आ मध्ये तुम्हाला 4 मार्कांसाठी एक कविता दिली जाईल। म्हणजे अ मध्ये जी कविता असेल ती सोडून तुम्हाला एक कविता दिली जाईल, तिच्या व्यतिरिक्त दुसरी कविता दिली जाईल जी 4 मार्कांना असेल आणि त्या कवितेवर मुद्द्यांच्या आधारे कृती लिहा असा प्रश्न असेल। मुद्द्यांच्या आधारे कृती लिहा। ओके। आणि ई जो आहे तो तुमचा रसग्रहण असेल। म्हणजे अ आणि आ व्यतिरिक्त तिसरी एखादी कविता असेल की जी अ आणि आ मध्ये नसेल, अशी तिसरी कविता असणार आहे। त्या कवितेवर तुम्हाला रसग्रहण करावं लागणार। म्हणजे अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे जवळपास तुमचा 16 मार्कांचा प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक दुसरा म्हणजे विभाग 2 मध्ये जो दुसरा प्रश्न आहे तो तुमचा एकंदरीत 16 मार्काला आहे। अशा प्रकारे मित्रांनो तुमचा गद्य आणि पद्य विभाग मिळून तुमच्याकडे 18 आणि 16 एकूण 34 मार्क तुमच्याकडे होतात। आता पुढचा विभाग 3 जो आहे तो तुमचा स्थूल वाचन। म्हणजे स्थूल वाचन हे घटक आहे, त्यावर आधारित तुम्हाला 3 प्रश्न दिले जातील 3-3 मार्कांचे। त्याच्यापैकी 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथं लिहायची आहेत। ओके। तर आता आपण जाऊयात पुढचा जो विभाग आहे विभाग 4था। विभाग 4थ्यामध्ये जर आपण बघितलं तर 4थ्यामध्ये तुम्हाला 16 गुणांचा आहे प्रश्न क्रमांक 4था। फक्त इथेच तुम्हाला लक्षात घ्या, 4थ्यातला जो अ आहे या अ मध्ये 10वीला समास, शब्दसिद्धी आणि वाक्प्रचार आहे। पण 9वीला काय माहितीये का, 9वीला या ठिकाणी तुम्हाला अलंकार आहेत, अलंकार विचारले जातील। अलंकारासोबत तुम्हाला या ठिकाणी वृत्त आहे, अलंकार, वृत्त आणि वाक्प्रचार। ओके। अलंकार, वृत्त, वाक्प्रचार। 2 मार्काला अलंकार, 2 मार्काला वृत्त आणि 4 मार्काला तुम्हाला अलंकार असणार आहे। ओके। एवढं तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। अ जो प्रश्न आहे म्हणजे अ प्रश्न जो 8 मार्काला, म्हणजे तुम्ही जर 4था विभाग बघितला तर तो 16 गुणांसाठी आहे। तो भाषा अभ्यास आणि व्याकरण घटकावर आधारित आहे। त्याच्यामधला अ जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अलंकार, वृत्त आणि वाक्प्रचार असणार आहे। 2 मार्क अलंकार, 2 मार्क वृत्त आणि 4 मार्क अलंकार। आणि आ जो आहे तो शब्द संपत्ती, लेखन नियम, विरामचिन्ह आणि पारिभाषिक शब्द या घटकावर आधारित असणार आहे। हा प्रश्न तुम्हाला 8 मार्काला असणार आहे। असे 8 अधिक 8 तुम्हाला 16 मार्क जो आहे तो व्याकरण आणि भाषा अभ्यास या घटकावर आधारित आहे। इथे प्रत्येक विद्यार्थ्याला 16 पैकी 16 मार्क मिळू शकतात। याच्यानंतर 5वा जो विभाग आहे तो 24 गुणांचा आहे सगळ्यात मोठा विभाग आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला लेखन विभाग आहे सगळा।
म्हणजे प्रश्न क्रमांक 5व्या मध्ये बघितलं, अ मध्ये तुम्हाला पत्र आणि सारांश लेखन असतं, दोघांपैकी एक सोडवावं लागतं. पत्र जे आहे ते औपचारिक आणि अनौपचारिक पत्र असतं 6 गुणांसाठी, आणि सारांश लेखन जो आहे, जो तुमचा अपठित उतारा असतो, प्रश्न क्रमांक पहिल्यातला जो ई प्रश्न आहे त्याच्यामध्ये जो अपठित उतारा असतो त्यावरच तुम्हाला सारांश लेखन लिहायचं असतं. ओके. आणि आ जो आहे प्रश्न, त्याच्यामध्ये जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन या तिघांपैकी तुम्हाला 2 कृती पूर्ण करायच्या असतात. आणि ई मध्ये तुम्हाला लेखन विभाग आहे, निबंध आहे, तुम्हाला 3 पैकी 1 निबंध तुम्हाला लिहायचा असतो. तर एकंदरीत अशा प्रकारे मित्रांनो आपलं मराठी विषयाचं एकंदरीत प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असणार आहे. ओके. तर आजची व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडली असेल. तर याच प्रकारची आपण आणखी दुसरी एक व्हिडिओ बनवणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण दुसऱ्या विषयावर चर्चा करूयात. तर आजच्या चर्चेत इथेच थांबूयात. नक्कीच व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, म्हणजे आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.